गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराला सुळकुड पाणी योजना मंजूर करण्यात आली. लोकसभेला सुद्धा या पाणी योजनेची जोरदार चर्चा झाली होती. पुन्हा विधानसभेच्या तोंडावर सुळकुड योजना मार्गी लावावी यासाठी सुळकुड कृती समितीने जोरदार मागणी केली. काल सुळकुड कृती समितीची बैठक होऊन इचलकरंजी शहरामध्ये कुठल्याही मंत्र्याला येऊ देणार नाही, पण येणाऱ्या 10 तारखेला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत. त्यांना शहरात येऊन देणार नसल्याचा पवित्रा सुळकुड कृती समितीने घेतलाय. इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी काही दिवसांपूर्वी सुळकुड योजना मंजूर करण्यात आली. या योजनेला दूधगंगा काठावरील कागलसह शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी विरोध केला. लोकसभेला निवडणुकीमध्ये सुळकुड योजना ही राजकीय नेत्यांच्या कळीचा मुद्दा बनला होता. सुळकुड योजनेवरच लोकसभा निवडणूक गाजली. आता विधानसभेचं बिगुल वाजलंय. याच अनुषंगाने पुन्हा शहरातील सुळकुड कृती समितीने बैठक घेऊन सुळकुड योजना मार्गी लावण्याचा एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी इचलकरंजी शहरामध्ये कुठल्याही मंत्र्याला फिरू न देण्याचा पवित्रा बैठकीमध्ये घेण्यात आलाय. येणाऱ्या 10 तारखेला रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे इचलकरंजीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यालाच विरोध म्हणून सुळकुड कृती समितीने मंत्र्यांना फिरू न देण्याचा पवित्रा घेतलाय. इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषण, रास्ता रोकोही करण्यात आला, पण त्याचा परिणाम राज्य सरकारवर झालेला नाही. फक्त आश्वासनांवर आश्वासन देण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जातंय असा राजकीय विरोधकांमधून सूर उमटू लागलाय. सुळकुड कृती समिती सुद्धा फक्त राजकीय हितापोटी या योजनेचा वापर करून घेत आहे. आजवर त्यांनी कोणतंही आंदोलन तडीस नेलं नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा कुठल्याही मंत्र्याला फिरू देणार नाही असा पवित्रा घेतला होता, पण पुन्हा येरे माझ्या मागल्यासारखं करण्यात आलं. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीतील नेते व सुळकुड कृती समितीने पुन्हा निर्णय घेतलाय. शहरात मंत्र्यांना फिरू देणार नाही, पण निर्णय घ्यायचा व नंतर माघारी घ्यायचं. इचलकरंजी शहरासाठी कोणत्याही राजकीय पक्षांनी पाणी स्वच्छ मिळावं यासाठी आजवर कोणतंही योगदान दिलं नाही. इचलकरंजी शहराला 5 ते 6 दिवस आड पाणी मिळतंय. फक्त राजकीय स्वार्थापोटी जो तो आपलं सुळकुड योजनेचा वापर करून घेतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात मंत्र्यांना फिरू देणार की नाही, काही घोषणा हवेतच राहणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून राहिलंय.